पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीतल्या आमदारांसोबत आज एक बैठक घेतली आणि मोदींनी आमदारांना कानमंत्र दिलेला आहे आणि ही बैठक आता संपलेली आहे। मोदींनी आमदारांना कोणता कानमंत्र दिला याची सध्या उत्सुकता आहे। विधानसभेमधल्या घवघवीत यशानंतर मोदींनी या सर्व आमदारांसोबत आज संवाद साधलेला आहे। वेदांत नेब आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। वेदांत, नेमकी काय बातचीत झालेली आहे, काय कानमंत्र दिलेला आहे मोदींनी आमदारांना? अमोल, मागील साधारणपणे 1-1.5 तासापासून ही बैठक सुरू होती। जसं नौदलाचा कार्यक्रम झाला तसंच या आंग्रे सभागृहामध्ये हे सर्व महायुतीचे आमदारांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली असल्याची माहिती आहे। ज्या प्रकारे सरकार पुन्हा एकदा महायुतीचं स्थापन झालं आणि काही नवीन मंत्री यामध्ये आहेत, शिवाय नव्याने निवडून आलेले आमदार आहेत, अशा सर्व आमदारांची आणि मंत्र्यांची ही सगळी बैठक होती, ज्यामध्ये असं कळतंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। शिवाय काही सूचनासुद्धा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यातील मंत्री त्यासोबत आमदारांना दिल्या आहेत। नेमक्या त्या सूचना काय आहेत किंवा काय मार्गदर्शन केलेलं आहे ते अद्याप आपल्याला कळू शकले नाही। मात्र हे कळतंय की आत्ताच बैठक झालेली आहे आणि बैठकीनंतर जे आमदार, खरं तर नौदलाच्या गाडीमधनंच आंग्रे सभागृह, कारण सुरक्षेच्या कारणास्तव सर्वजण त्या गाडीतनं आतमध्ये गेले होते, थोड्याच वेळ त्या गाड्या बाहेर येतील आणि नेमकं या बैठकीमध्ये काय झालं, काय कानमंत्र नरेंद्र मोदी यांनी दिला। कारण 2 दिवसापूर्वी आपण बघितलं तर अमित शहांनी सुद्धा काही सूचना केल्या होत्या आणि त्यानंतर नरेंद्र मोदींचा जेव्हा मुंबई दौरा आहे तेव्हा अशा प्रकारची बैठक आणि साधारणपणे 1 ते 1.5 तास बैठकीमध्ये काय नेमकी चर्चा झाली हे आपल्याला थोड्या वेळात कळेल। निश्चित, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल वेदांत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।